नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेंज द व्हॉइस या टॉपिकमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस आणि आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हॉइस या बाबी आपण पाहणार आहोत. हे प्रकरण आपल्याला इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या सर्व वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये यावर किमान एक तरी प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण टेन्स, ॲडेक्वेशन टॅग, डिग्री आणि डायरेक्ट इनडायरेक्ट यासारखे ग्रामरचे टॉपिक आपण पाहिलेले आहेत. आज आपण चेंज द व्हॉइस हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये 2 प्रकार असतात, एक ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. राजानो, मराठी भाषेमध्ये चेंज द व्हॉइसचे म्हणजे प्रयोग बदलचे एकूण 3 प्रकार आहेत. एक कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. इंग्रजीमध्ये मात्र फक्त 2च प्रयोग आहेत. एक ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. सर्वप्रथम आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे पाहूया. त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉइसची रचना कशी असते आणि पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते हे आपण पाहूया. राजांनो, सर्वप्रथम दिलेल्या वाक्यामध्ये जर कर्त्याला प्राधान्य दिलेलं असेल तर आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणत असतो. अर्थातच या वाक्याची रचना ही सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म अशी असते. हे वाक्य नकारार्थी किंवा होकारार्थी दोन्ही प्रकारची असू शकतात. त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्ये हे कोणत्याही काळातील असू शकतात. लक्षात एकच ठेवायचं की ज्या वाक्याची रचना कर्ता, क्रियापद, कर्म SVO अशी असते अशा वाक्यांना कर्तरी प्रयोग म्हणतात. मात्र कर्मणी प्रयोग याची रचना कर्तरी प्रयोगापेक्षा म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची रचना ॲक्टिव्ह व्हॉइसच्या पेक्षा वेगळी असते. म्हणजे कसं, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता, क्रियापद, कर्म असे असून वाक्यामधील कर्त्यानुरूप सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद यांची रचना असते. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मात्र वाक्याची सुरुवात ही कर्माने, कशाने होते? कर्माने. त्याचबरोबर त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आणि त्यानंतर बाय आणि शेवटी कर्ता. म्हणजे या वाक्याची रचना कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या तुलनेमध्ये उलट असते. या वाक्यामध्ये ज्या वाक्यात कर्माला प्राधान्य दिले जाते अशा वाक्यांना कर्मणी प्रयोग असे म्हणतात. सुलभ व्याख्या आहे. त्याचबरोबर याची रचना आपण पाहिली आहे की कर्म अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक मूळ क्रियापदाचं तिसरं रूप अधिक राहिलेला भाग वाक्यात असेल तर त्यानंतर बाय आणि त्यानंतर कर्ता अशी कर्मणी वाक्याची किंवा पॅसिव्ह व्हॉइसची रचना असते. तर चला आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया लगेच. इथे एक उदाहरण दिलं आहे मी, किंवा रोहन इज रायटिंग होमवर्क. या वाक्यामध्ये थोडं तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे की रोहन काय आहे. रोहन इज अ सब्जेक्ट. इज काय आहे? इट इज अ हेल्पिंग व्हर्ब. रायटिंग काय आहे? हे मेन व्हर्ब आहे. आणि होम काय, होमवर्क काय आहे? हे ऑब्जेक्ट आहे. मग याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रोहन इज रायटिंग होमवर्क हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे.
का तर याचा काळ जो आहे तो चालू वर्तमान काळ आहे. त्याचबरोबर या वाक्याची रचना ही कर्त्यानुसार आहे. यामध्ये कर्त्याला प्राधान्य आहे, म्हणून हे कर्तरी प्रयोग म्हणजेच अर्थात ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य आहे असं संबोधतो. चला आपल्याला आता पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य करत असताना इतर प्रकाराप्रमाणेच हा पण प्रकार अत्यंत सोपा आहे. गरज आहे थोडंसं लक्ष देण्याची. याच्यामध्ये रोहन इज रायटिंग अ होमवर्क या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला सर्वात प्रथम मूळ क्रियापद लक्षात आलं पाहिजे. मूळ क्रियापदाला आपण छोटीशी खूण करून घेऊया आणि त्यानंतर त्याला 2 प्रश्न विचारायचे. एक तर व्हॉट आणि दुसरा हुम. व्हॉट म्हणजे काय, हुम म्हणजे कोणाला. हे 2 प्रश्न जर मूळ क्रियापदाला विचारले तर आपल्याला त्या वाक्यातलं कर्म सहज लक्षात येतं. ज्या वेळेला आपल्याला त्या वाक्यातलं कर्म लक्षात येतं त्यावेळेला आपण त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस अगदी सहज करू शकतो. हे पहा मूळ क्रियापद कुठलं आहे? राईट म्हणजे रायटिंग. राईट म्हणजे काय? लिहिणे. काय लिहिणे? होमवर्क लिहिणे. आलं लक्षात कर्म? मग कर्म लक्षात आलं की आपण पॅसिव्ह व्हॉइस करायला चालू करूया. याचे नियम असे आहेत पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे की सर्वप्रथम कर्म घ्यावे. वाक्याची सुरुवात ही कर्माने घ्यावी. म्हणजे राईट या क्रियापदाला काय किंवा कोणाला काय लिहिणे किंवा कोणाला लिहिणे असं ज्या वेळेला आपण प्रश्न विचारत असतो त्यावेळेला आपल्याला कर्म मिळत असतं. आता इथं कर्म आपल्याला मिळालेलं आहे होमवर्क. मग आपण वाक्याची सुरुवात नियमानुसार कर्माने करूया. कर्म घेत असताना इथं काही नियम आहेत. नियम असा आहे की जर कर्म नाऊन असेल तर नाऊन जसंच्या तसं इथं घ्यायचे आणि जर कर्मामध्ये सर्वनामाची द्वितीय असेल मात्र आपल्याला त्या सर्वनामाच्या द्वितीयेचं प्रथमामध्ये रूपांतर करावं लागेल. तर होमवर्क हे काय आहे? नाऊन आहे. म्हणून आपण वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं करावी आणि नाम जसंच्या तसं घ्यावं म्हणून HOME होमवर्क लिहिलं. त्यानंतर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इज आहे आणि मूळ क्रियापदाला ING आहे. असं जर असेल तर आपल्याला इज म्हणजे ॲम इज आर पैकी एक गट आहे. त्या ॲम इज आर पैकी एका गटातलं इथं पाहूया आपण ॲम इज आणि आर या गटातलं होमवर्क या कर्माला उपयुक्त किंवा फिट्ट बसणारं सहाय्यकारी क्रियापद शोधूया. ॲम होमवर्कसाठी बसू शकतं का? नाही. मग इज किंवा आर बसू शकतं का? तर होमवर्क हे सिंग्युलर असल्यामुळं त्याला इज हे सहाय्यकारी क्रियापद बसतं म्हणून आपण इथं इज घेतोय. मग होमवर्क इज. त्याच्यानंतर मूळ क्रियापदाला जर ING असेल तर सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढं बीइंग हा शब्द घ्यायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय झालं? इज बीइंग. मग होमवर्क इज बीइंग म्हणजे 2 नंबरचा नियम काय? हेल्पिंग व्हर्ब घ्यावे. त्यानंतर 3 नंबरचा एक नियम आहे. तो 3 नंबरचा नियम काय? नेहमीसाठी ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना मूळ क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल करावे. मग मूळ क्रियापद कुठला या वाक्यामध्ये? राईट. राईटचं तिसरं रूप काय होणार आहे? राईट, रोट, रिटन. तर हे आपण मूळ क्रियापदाचं तिसरं रूप रिटन केलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर नियम नंबर 4 हा एक आहे की बाबा दिलेल्या वाक्यामध्ये राहिलेला भाग आहे का तो पहा म्हणजे रिमेनिंग पार्ट. याच्यामध्ये रोहन इज रायटिंग ए होमवर्क याच्यामध्ये राहिलेला भाग कर्माचा नाही. जर असेल तर तो राभा म्हणजे राहिलेला भाग घ्यावा. या वाक्यामध्ये राहिलेला भाग नाही. मग नियम नंबर 5 तर तो नियम नंबर 5 असा आहे की बाय घ्यावे आणि बाय घेऊन नियम नंबर 6 आहे कर्ता घ्यावा. तर या वाक्यामध्ये कर्ता काय? रोहन आहे.
कर्ता घेत असताना आणखी एक छोटासा नियम आहे की जर कर्ता नाऊन असेल तर तो नाऊनच घ्यावा आणि जर कर्ता सर्वनामाची प्रथमा असेल तर आपण काय घ्यायचं इथं, त्याची द्वितीया करायची. मग आता कर्ता कोण आहे इथं, नाऊन आहे, तर मग रोहन, तर रोहनचं रोहनच घ्यायचं, ROHN रोहन. वाक्य कसं झालं, होमवर्क इज बीइंग रिटन बाय रोहन. आता इथं पहिलं वाक्य कसं होतं, रोहन इज रायटिंग ए होमवर्क, म्हणजे रोहन होमवर्क लिहित आहे. हे वाक्य खाली दिलेलं कसं झालं पॅसिवाईजचं, होमवर्क इज बीइंग रिटन बाय रोहन, म्हणजे होमवर्क रोहनकडून लिहिला गेला. तर तसंच आणखी एक आपण उदाहरण पाहूया इथं. रमेश इट्स अ मँगो या वाक्यामध्ये बघा, रमेश इट्स याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल हा साधा वर्तमान काळ आहे आणि रमेश हा कर्ता आहे, त्याच्यामुळं आपण याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणून देऊया नाव. आता आपल्याला करायचं आहे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत असताना आपल्याला माहिती आहे मूळ क्रियापद शोधायचं, त्याला व्हॉट किंवा हुम प्रश्न विचारायचा. इट्स म्हणजे खाणे, बरोबर आहे. मग काय खाणे, मँगो खाणे, बरोबर आहे. कर्म सापडलं, नियम नंबर 1 काय, नियम नंबर 1 कर्म घ्यावे. घेऊया कर्म, ए मँगो, MANGO मँगो. त्याच्यानंतर नियम नंबर 2 काय, हेल्पिंग व्हर्ब घ्यावे. आता मूळ क्रियापदाचं हेल्पिंग व्हर्ब घेत असताना मूळ क्रियापदाचा विचार करून घ्यायचं की बाबा या वाक्यामध्ये इट्स म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा ES लागलेला आहे, म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. याच्यामध्ये पण आपल्याला M इज आर पैकी एक या कर्माला साजेसं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. ए मँगो हा तृतीयपुरुष एकवचनी करता आहे, त्यामुळे ह्याला इज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तिसरा नियम आहे पास्ट पार्टिसिपल, मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. मग इट याचं तिसरं रूप आहे इटन, बरोबर आहे, म्हणून इटन घेतलं. नियम नंबर 4 पुन्हा एकदा बघा, राहिलेला भाग घ्या. दिलेल्या वाक्यामध्ये जर राहिलेला भाग असेल तर राहिलेला भाग घेऊया, नसेल तर मग डायरेक्ट 5 नंबरचा नियम आहे बाय घ्यावे. 6 नंबरचा नियम आहे दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता घ्यायचा. कर्ता जर नाम असेल तर नाम डायरेक्ट घ्यायचं, घेतलं रमेश नाम. आणि जर इथं सर्वनाम असतं, समजा इथं ही असतं तर आपण काय घेतलं असतं, इथं हिम घेतलं असतं. समजा इथं हर असतं तर काय घेतलं असतं, सॉरी इथं शी असतं तर काय घेतलं असतं, आपल्याला इथं हर घ्यावं लागलं असतं. लक्षात आलं की बाबा कर्ता घेत असताना नाम असेल तर नाम घ्यायचं, सर्वनामाची प्रथमा असेल तर त्याची द्वितीया करायची. ठीक आहे. यानंतर आपण लगेच पुढे विस्तारित पाहूया. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारे बदल आपण पाहूया. हे पहा, जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये मूळ क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा त्याला एस किंवा ES प्रत्यय लागलेला असेल, त्याचबरोबर वाक्यामध्ये जर डू किंवा डज यासारखे सहाय्यकारी क्रियापद आलेले असेल तर त्याचे पॅसिव्हाइज करत असताना काय बदल होतो ते आपण पाहूया. जर मूळ क्रियापदाचे पहिले रूप असेल तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये एम किंवा इज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापद पॅसिव्हाइजमध्ये येते, करते म्हणजे वाक्याच्या कर्मानुसार. आणि नेहमीसाठी पॅसिव्हाइजमध्ये मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरे रूप घ्यायचे. जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एम इज आर यापैकी सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल आणि मूळ क्रियापदाला ING म्हणजे चालू वर्तमान काळ आलेला असेल तर आपल्याला एम इज आर पैकी एम इज आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. मात्र मूळ क्रियापदाला ING आल्याबद्दल आपल्याला बीइंग हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. आणि त्यानंतर मात्र
मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला पास्ट पार्टिसिपल करणं क्रमप्राप्तच आहे. दिलेल्या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसच्या हॅव किंवा हॅज आणि तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल जर आलेलं असेल मूळ क्रियापदाचं, तर इथं सुद्धा आपल्याला हॅव किंवा हॅज पैकी एक कर्मानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढं आपल्याला बिन घ्यावं लागेल आणि मूळ क्रियापदाचं मात्र पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरे रूप घ्यावंच लागेल. ठीक आहे. जर मूळ क्रियापदाचं दुसरं रूप ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये जर मूळ क्रियापदाचे दुसरे रूप आलेले असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद कर्मानुरूप घ्यायचं आणि मूळ क्रियापदाचं तिसरं रूप तर ठरलेलंच आहे. जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये पुढे वॉज किंवा वेअर आणि मूळ क्रियापदाला आय एन जी असं जर असेल तर वॉज किंवा वेअरपैकी एक आणि मूळ क्रियापदाला आय एन जीचं बीइंग घ्यायचं आणि मूळ क्रियापदाचं मात्र तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल करायचं. जर दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये हॅड आणि पास्ट पार्टिसिपल आलेलं असेल तर आपल्याला हॅडचं हॅड बीन काय घ्यायचं लक्षात आलं, हॅडचं हॅड बीन घ्यायचं आणि पास्ट पार्टिसिपलच तिसरं रूप ठेवायचं. आता काही वाक्य असे पण असतात कसे की बाबा दिलेल्या वाक्यामध्ये जर शाल शुड विल वुड कॅन कुड मे माईट आणि मस्ट यासारखे मोडल ऑक्झिलरीज व्हर्ब म्हणजे इतर सहाय्यकारी क्रियापद जर असतील तर आपल्याला त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना दिलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे तेच घ्यायचं आणि त्याच्या पुढे मात्र बी घ्यायचं आणि मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल घ्यायचं. याच्यात कुठलाही बदल करायचा नाही. शाल आलं शालच घ्यायचं, शाल बी घ्यायचं, विल आलं विल बी घ्यायचं, शुड आलं शुड बी घ्यायचं म्हणजे आहेत तेच घ्यावे व पुढं फक्त बी घेऊन मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यावं. चला प्रत्यक्ष आपण वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. इथं दिलेले काही वाक्य आहेत, मग ते वाक्य आपल्याला बघूया कसे सोडवता येतात ते. या अगोदर आपण 2 वाक्य सोडवलेले पाहिलेले आहेत. आता बघा ना इथं गॉड प्रोटेक्ट्स अस या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य हे सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे. गॉड प्रोटेक्ट्स अस म्हणजे हे कुठल्या काळातलं आहे लक्षात आलं का? साधा वर्तमान काळ. का? कर्त्याच्या पुढं मूळ क्रियापदाचं पहिलं रूप बरोबर आहे. मग मूळ क्रियापदाचं जर पहिलं रूप आलेलं असेल, मूळ क्रियापदाचं पहिलं रूप त्याला एस किंवा ई एस आलेलं असेल तर ॲम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद मोकळं घ्यायचं. परंतु कसं? मूळ क्रियापदाचं निरीक्षण करून. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा मगाशी आपण काही नियम पाहिलेले आहेत. कसले नियम पाहिलेले आहेत आठवत आहेत का बघा? की बाबा ॲक्टिव्ह व्हॉइसचे म्हणजे ए व्हीचे पी व्ही करताना काय नियम नंबर 1 काय? कर्म घ्यावे. म्हणजे दिलेल्या वाक्याला मूळ क्रियापद शोधायचं आणि त्याला काय व्हॉट किंवा हुम ने प्रश्न विचारायचा आणि काय करायचं? कर्म शोधायचं. प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण करणे. कोणाचे संरक्षण करणे? असचे. अस काय? कर्म आहे. मग अस हे कर्म आहे तर आपला नियम नंबर काय? कर्म घ्यावे. पण कर्म घेत असताना कसं घ्यायचं? जर नाम असेल तर नामच घ्यायचं आणि सर्वनामाची द्वितीय असेल तर त्याची प्रथमा घ्यायची. प्रथमा काय आहे? असची प्रथमा वी बरोबर आहे. मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना कर्म घेताना
नाम असेल तर नाम, सर्वनामाची द्वितीय असेल तर प्रथमा घ्यायची. त्यानंतर मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला एस लागलेला आहे. ॲमिजारपैकी एक, उईला काय येणार आहे? ॲमिजारपैकी एक, उई हे अनेक वचने असल्यामुळं आर हे सहाय्यकारी क्रियापद येणार. आणि त्यानंतर पुढं नियम नंबर दुसरा झाला हेल्पिंग व्हर्ब. नियम नंबर तिसरा आपल्याला माहिती आहे काय, की मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. मग वी आर प्रोटेक्ट, प्रोटेक्टचं तिसरं रूप प्रोटेक्टेड, PROTECTED, प्रोटेक्टेड घ्यावे. नियम नंबर 4 आपल्याला माहिती आहे की बाबा राहिलेला भाग, बरोबर आहे, दिलेल्या वाक्यामधला राहिलेला भाग. मग पाहूया आपण राहिलेला भाग कुठला आहे, तर गॉड प्रोटेक्ट्स असमध्ये राहिलेला भाग नाही. मग काय करायचं, नियम नंबर 5 घ्यायचा. काय आहे? बाय घ्यावे. घेतलं बाय. नियम नंबर 6 काय घ्यावं? कर्ता घ्यावा. बरोबर आहे. पण कर्ता घेत असताना काय, नाम असेल तर नाम घ्यायचं आणि सर्वनाम असेल तर त्याची द्वितीया करायची. मग गॉड हे काय नाम आहे, तर मग नामच. समजा जर इथं ही आलं असतं तर काय आलं असतं? हिम आलं असतं. सी असतं इथं सर्वनाम तर काय आलं असतं? हर आलं असतं. लक्षात आलं? मग हे गॉड प्रोटेक्ट्स असचं, वी आर प्रोटेक्टेड बाय गॉड. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहूया की दे विल सेव्ह द वूड. दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला आठवतंय ॲक्टिव्ह व्हायचं का पॅसिव्ह व्हायचं ओळखायचं. वाक्याची रचना काळानुसार आहे. दे विल सेव्ह द वूड म्हणजे साधा भविष्यकाळातलं वाक्य आहे, सॉरी. मग याला लगेच ॲक्टिव्ह व्हाईस लिहायचं इथं. त्याच्या खाली करायचं आहे आपल्याला पॅसिव्ह व्हाईस. मग पॅसिव्ह व्हाईस करत असताना आपल्याला माहिती आहे मूळ क्रियापदाला काय किंवा कोणाला, व्हॉट किंवा हुमनं प्रश्न विचारायचे. सेव्ह म्हणजे वाचवणे. काय वाचवणे? द वूड. हे कर्म आलं. घ्या लगेच वाक्याची सुरुवात कर्माने करावी. द वूड. आलं लक्षात? त्याच्यानंतर विल दिलेलं आहे. पहा बरं इथं ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये इथं शाल, शूड, विल, वूड आहे की नाही. विल म्हणजे जर विल इतर सहाय्यकारी क्रियापद आले तर तेच घ्यावे व त्याच्या पुढं बी घ्यावं. म्हणजे हे विल काय करायचं, विलचं विल बी. त्याच्यानंतर नियम नंबर सहाय्यकारी क्रियापदाचा झाला. नियम नंबर 3 काय, मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. मूळ क्रियापद सेव्ह, सेव्हचं तिसरं रूप सोपं आहे, सेव्ड आहे की नाही. आणि त्यानंतर राहिलेला भाग वाक्यात नाही, तर मग काय करायचं, 5वा नियम बाय घ्यावे. 6वा नियम कर्त्याची द्वितीया. काय करता? दे. त्याची द्वितीया देम. बरोबर आहे. वाक्य कसं झालं? द वूड विल बी सेव्ड बाय देम. लक्षात आलं सर्वांच्या? आता याच्यानंतर बघा पुढलं वाक्य आपण पाहूया. सी ऑफर्ड द प्रिन्स ए बॅग ऑफ सीड. सी करता मूळ क्रियापद ऑफर्ड. ऑफर्डला प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा आहे? व्हॉट किंवा हुम, काय किंवा कोणाला. ऑफर म्हणजे देणे. ऑफर काय देणे? ए बॅग ऑफ सीड. काय देणे? बॅग ऑफ सीड. याला काय म्हणजे व्हॉट न आलेल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. आता कोणाला देणे? हुम म्हणजे कोणाला देणे? द प्रिन्सला. ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा या वाक्यामध्ये द प्रिन्स हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ए बॅग ऑफ सीड हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. 2 ऑब्जेक्ट आलेत म्हणजे 2 पॅसिव्ह व्हाईसचे वाक्य होणार म्हणजे होणार. बरोबर आहे. सर्वप्रथम आपण पहिल्यानं द प्रिन्सनं करूया. ओके. नियम नंबर 1 कर्म घ्यावे. घेऊया द प्रिन्स. बरोबर आहे. नियम नंबर 2 सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. मूळ क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मूळ क्रियापदाचे बघा इथं दुसरं रूप. जर मूळ क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर वॉज किंवा वेअरपैकी एक म्हणजे कर्मानुरूप. द प्रिन्सला काय येणार? साहजिकच आहे वॉज आहे की नाही. आणि मग त्याच्यानंतर नियम नंबर 3 मूळ क्रियापद ऑफर्ड. त्याचं तिसरं रूप ऑफर्डच. OFFERED. थोडं एक लक्ष द्या बरं इथं. हे पहिलं रूप आहे का दुसरं रूप आहे का तिसरं रूप आहे? लक्षात आलं का? हे पहा सी ऑफर्ड आणि इथं पण इथं ऑफर्डच आहे. पण हे आहे ते दुसरं रूप आहे बघा आणि हे आहे ते तिसरं रूप आहे. हे लक्षात असू द्या. पास्ट पार्टिसिपल आहे का?
तर कर्त्याच्या पुढे दुसरं रूप येऊ शकतं, तिसरं रूप डायरेक्ट येत नाही. चला, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये द प्रिन्स वॉज ऑफर्ड, पास्ट पार्टिसिपल झालं. चौथा नियम राहिलेला भाग आपल्याला माहीत आहे. काय राहिलेला भाग आहे बाबा इथं? ए बॅग ऑफ सीड. चला मग घेऊया. ए बॅग ऑफ सीड्स. बरोबर आहे. नियम नंबर 5 काय घ्यावं? बाय घ्यावं. नियम नंबर 6 करता घ्यावा. करता काय आहे? सी. म्हणजे करता घेत असताना कसं घ्यायचं आहे? जर नाम असेल तर नामच घ्यायचं, पण सर्वनाम असेल तर त्याची द्वितीया काय करायची? हर. ओके. सीची द्वितीया काय येते? हर. त्याच्यानंतर काय मगाशी बोललो आपण, किंवा 2 कर्म असतील तर 2 वाक्य करायचे, आहे की नाही? मग आता दुसरा कर्म काय? बॅग ऑफ सीड. मग चला घेऊया लगेच. ए बॅग ऑफ सीड्स. SEEDS. बरोबर आहे. तर हे बॅग ऑफ सीड्स हे कर्म घेतलं. सहाय्यकारी क्रियापद माहीत आहे आपल्याला. मूळ क्रियापद ऑफर्ड असल्यामुळं दुसरं रूप जर असेल तर वॉज किंवा वेअरपैकी एक. ए बॅग ऑफ सीड्ससाठी वॉज येणार का वेअर येणार? हे पण जमलिंग कशी होते माहीत आहे का? सीड्स ॲक्च्युली हे सीड्स आहे ना, हे सीड्स अनेक वचन जर असलं तर बॅग आहे, ए बॅग. म्हणून ए बॅग ऑफ सीड्सचं वॉज म्हणजे एकच बॅग आहे म्हणून वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येणार. त्याच्यानंतर पुढं मूळ क्रियापदाचं तिसरं रूप OFFERED. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? राहिलेला भाग. काय राहिलेला भाग आहे? द प्रिन्स. मग हे द प्रिन्स कसं घ्यायचं? नाम आहे किंवा सर्वनामाची द्वितीय जर असेल तर हे टू न जोडून घ्यायची. टू द प्रिन्स. ओके. नियम नंबर 4 राहिलेला भाग झाला. 5वा नियम काय? बाय घ्यावं. 6वा नियम काय? करता घ्यावा. नाम असेल तर नाम, सर्वनामाची द्वितीया, सीची द्वितीया हर. झालं की. ए बॅग ऑफ सीड्स वॉज ऑफर्ड टू द प्रिन्स बाय हर. ओके. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूया. काय पुढलं उदाहरण बाबा? गणेश इज रायटिंग अ स्टोरी. ओके. आता गणेश इज रायटिंग अ स्टोरी हे वाक्य कसं आहे? चालू वर्तमान काळातलं आहे. का तर सहाय्यकारी क्रियापद इज आणि मूळ क्रियापदाला ING. पाहूया आपण. मूळ क्रियापदाला प्रश्न विचारून राईट म्हणजे लिहिणे. काय लिहिणे? स्टोरी लिहिणे. अ स्टोरी हे कर्म आलं. वाक्याची सुरुवात कशाने करायची लक्षात आलं? ए स्टोरी कर्माने. बरोबर आहे. सहाय्यकारी क्रियापद याला सूट होणार. इज आहे इथं म्हणजे एम इज आर पैकी एक. स्टोरीला काय येणार? इज येणार. बरोबर आहे. आणि मूळ क्रियापदाला ING असल्यामुळं काय करायचं? बीइंग करायचं. ओके. त्याच्यानंतर मग INGचं बीइंग घेतल्यानंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप झालं काय? सहाय्यकारी क्रियापद इज बीइंग. रायटिंगचं तिसरं रूप रिटर्न. ओके. दिलेल्या वाक्यामध्ये राहिलेला भाग आहे का? नाही. मग काय घ्यायचं? करता. आणि मग कर्म करता घ्यायचा बाय घेऊन. बरोबर आहे. मग कसं घ्यायचा करता? नाम असेल तर नाम, सर्वनाम असतं तर त्याची द्वितीय आपण केली असती. मग गणेश काय आहे? नाम आहे. घ्या. लक्षात आलं? यानुसार चेंज द व्हॉइसमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसची पॅसिव्ह व्हॉइस केलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चेंज द व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्या वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने, डोंटने किंवा प्लीजने होते अशा वाक्यांना आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. तर चला, याचं चेंज द व्हॉइस करत असताना सर्वप्रथम वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्यावे व त्यानंतर त्या वाक्यामध्ये कर्म शोधून कर्म घ्यावे. मग नंतर मूळ क्रियापदाला व्हॉट किंवा हुम ने प्रश्न विचारून आपण वाक्यातलं कर्म शोधू शकतो. ओपन म्हणजे उघडणे. तर काय उघडणे किंवा कोणाला उघडणे असा प्रश्न ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ओपन म्हणजे उघडणे.
काय उघडणे, तर द विंडो, म्हणजे आपल्याला इथं कर्म सापडते. मग लेटच्या पुढं द विंडो हे कर्म घ्यावे. त्यानंतर पुढला नियम असा आहे की कर्माच्या नंतर बी चे रूप घ्यावे. एक लक्षात ठेवा की टू बी चे रूप घ्यायचे नाही, फक्त बी हा शब्द घ्यायचा आहे. तर त्यानंतर मात्र मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप ओपन, ओपनचं तिसरं रूप ओपनड घ्यावे व त्यानंतर फुल स्टॉप द्यावा. जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्माचा उर्वरित भाग राहत असेल तर तो आपण मूळ क्रियापदाच्या पुढं घेऊ शकतो, पण या वाक्यामध्ये तसा नसल्यामुळे आपण फुल स्टॉप दिलेला आहे. पुढलं वाक्य आपण पाहूया, किंवा तेच वाक्य आणखी कुठल्याही दुसऱ्या पद्धतीनं करता येतं का ते पण पाहूया. ओपन द विंडो हे आपण कसं केलं, लेट द विंडो बी ओपनड. पण आणखी एक पद्धत आहे, त्याही पद्धतीनं आपण करू शकतो की वाक्याच्या सुरुवातीला यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द विंडो. अशा पण पद्धतीनं हे वाक्य करू शकतो. किंवा वाक्याच्या आशयानुसार वाक्यामध्ये जर विनंती असेल तर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड टू, आणि वाक्यामध्ये जर आदेश असेल तर यू आर ऑर्डर्ड टू. अशा पद्धतीनं पण हे वाक्य करू शकतो. पुढलं वाक्य पाहूया आपण. गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने करायची आहे. त्यानंतर कर्म घ्यायचे, मूळ क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारायचा. गिव्ह देणे, काय देणे, ए ग्लास ऑफ वॉटर. हे आलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला देणे, मीला देणे, हे आलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, मग दोन्हीपैकी एक ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. तर ए ग्लास ऑफ वॉटर म्हणजे ए ग्लास ऑफ, ओके. त्यानंतर पुढला नियम आहे कर्माच्या नंतर बी घ्यावे. पुढं त्यानंतरचा नियम आहे बीच्या पुढे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. मूळ क्रियापद आहे गिव्ह, त्याचं तिसरं रूप गिव्हन. ओके, आणि वाक्यामध्ये कर्माचा राहिलेला शेष भाग जर असेल तर तो रा भाग घ्यावा. यामध्ये राहिलेला भाग कुठला आहे, मी. तर जर सर्वनामाची द्वितीया यासारखी जर आलेली असेल किंवा नाम आलेलं असेल तर मूळ क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या पुढे आपण टू न पुढे जोडून लिहावयाचं आहे. आता एका कर्माने आपण चेंज डिव्हाइस केलं. दुसरं कर्म आहे याच्यामध्ये इनडायरेक्ट मी, त्याने पण आपण एक चेंज डिव्हाइसचं वाक्य करून पाहूया. तर वाक्याची सुरुवात ही लेट या शब्दाने करूया. वाक्यामध्ये कर्म घ्यायचंय, तर कर्म आहे मी. आपल्याकडे सर्वसाधारणपणे जर मूळ क्रियापदाच्या पुढं सर्वनामाची द्वितीय असेल तर आपण प्रथमा घेत असतो. मात्र लेटच्या पुढे सर्वनामाची प्रथमा न घेता सर्वनामाची द्वितीया किंवा नाम असेल तर नाम घ्यावे. म्हणून मी जसंच्या तसं कर्म म्हणून घ्यावे. त्यानंतर मीच्या पुढे म्हणजे कर्माच्या पुढे बी घ्यावे, हे बी. त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे गिव्हचे तिसरे रूप गिव्हन. ओके, त्यानंतर राहिलेला भाग. ओके, राहिलेला भाग कुठला आहे, एक ग्लास ऑफ वॉटर. एक ग्लास ऑफ वॉटर आणि शेवटी फुल स्टॉप. आणखी एका पद्धतीनं हे पण वाक्य चेंज डिव्हाइसचं करू शकतो. ते म्हणजे कसं,
मगाशी सांगितल्याप्रमाणे यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. अशाही पद्धतीने आपण हे वाक्य करू शकतो. चला तर यानंतरचं पुढलं वाक्य पाहूया. तर पुढलं वाक्य आहे डोंट सी द फिल्म. या वाक्याची सुरुवात मात्र डोंटनं केलेली आहे. आता या वाक्याचं चेंज डिवाइस करत असताना सुद्धा वाक्याची सुरुवात ही लेट या शब्दानं करायची. त्यानंतर कर्म घ्यायचं. कर्म याच्यामधलं शोधत असताना सीला काय किंवा कोणाला प्रश्न विचारूया. सी म्हणजे पाहणे. काय पाहणे तर द फिल्म पाहणे. घेऊया कर्म द फिल्म. कर्माच्या नंतर बी घेतो. मात्र या वाक्याची सुरुवात डोंटने असल्यामुळे डोंटच्या ऐवजी नॉट टू बी. डोंटच्या ऐवजी काय घेतलंय नॉट टू बी. आणि बीच्या पुढं मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. ओके. राहिलेला भाग जर असेल कर्माचा तर तो पुढे घ्यायचा, नसेल तर फुल स्टॉप द्यायचं. हे सुद्धा वाक्य आपण आणखी एका पद्धतीनं करू शकतो. ते म्हणजे यू आर ऑर्डर्ड टू डोंटच्या ऐवजी नॉट टू सी. द फिल्म. याही पद्धतीने करू शकतो आपण. किंवा यू आर रिक्वेस्टेड नॉट टू सी द फिल्म असं पण वाक्य करू शकतो. चला एक शेवटचं याच्यातलं वाक्य पाहूया. पुल द रोप. वाक्याची सुरुवात लक्षात आलं. त्यानंतर कर्म घ्यायचं. कर्म कसं मूळ क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारून. ओके. त्यानंतर बी घ्यावे. पुढं मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. बरोबर आहे. आणि फुल स्टॉप. तर हे झालं चेंज द व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे चेंज द व्हॉइस प्रयोग बदलणे. आत्तापर्यंत आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे पाहिलेलं आहे. परंतु आत्ता पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे टर्न द सेंटेन्सेस पॅसिव्ह इंटू ॲक्टिव्ह व्हॉइस हे आपण पाहूया. प्रथम दिलेलं वाक्य वाचूया. क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय मी. याच्यामध्ये क्रिकेट आणि इज बीइंग प्लेड आणि शेवटी बाय मी या रचनेमुळं हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे हे आपल्या लक्षात येतं. मग पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस करत असताना दिलेल्या वाक्यामध्ये बाय न जोडून करता दिलेला आहे का तो पाहायचा. जर बाय न जोडून करता दिलेला असेल तर तो करता घ्यायचा. अन्यथा माहिती असेल तर तो घ्यायचा. आणि जर दिलेला नसेल तर दे पण आपण करता घेऊ शकतो. मग बाय मीचं मी ही सर्वनामाची द्वितीय आहे. ती इकडं कर्त्याच्या ठिकाणी येत असताना त्याची प्रथमा होते. मीची प्रथमा आय. ओके. सहाय्यकारी क्रियापद घेऊया. मग सहाय्यकारी क्रियापद इज बीइंग आणि तिसरं रूप हे पाहिजे तर शोधायचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. इज एम इज आर म्हणजे इज बीइंग आणि तिसरं रूप. मग काय करायचं याच्यामध्ये इज आहे तर एम इज आर च्या ग्रुपमध्ये आयला जो योग्य असेल तो सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आयसाठी आपण एम घेत असतो. बीइंग या शब्दाचा लोप होऊन मूळ क्रियापदाला काय लागतं आय एन जी म्हणजे आय एम प्लेइंग. ओके. आता कर्म कर्माच्या ठिकाणी घ्यायचं क्रिकेट. झालं वाक्य आय एम प्लेइंग क्रिकेट. ओके. पुढलं वाक्य पाहूया आपण. या वाक्यामध्ये पण
बायनं जोडून दिलेला कर्ता आहे. जर असेल तर तो घ्यायचा आणि नसेल तर दे पण घेऊ शकता. इथं बाय देम, मग बाय लोप होतो, देमची प्रथमा कर्त्याच्या ठिकाणी येताना दे होते. वॉज आणि दुसरं रूप, इथं बघा वॉज विअर आणि तिसरं रूप, मग इथं काय होतं, वॉज वेअरचा लोप होऊन मूळ क्रियापदाचं दुसरं रूप होतं. मग हे वॉज निघून गेलं आणि प्रेज्ड हे तिसरं रूप आहे, इथं दुसरं रूप होतं. दोन्हीची स्पेलिंग दुसऱ्या तिसऱ्याची सेम आहे. आणि सी हे कर्म मूळ क्रियापदाच्या पुढे जाताना त्याचे द्वितीयामध्ये रूपांतर होतं, सीचं हर. मग वाक्य झालं दे प्रेज्ड हर. ओके, त्यानंतर पुढलं वाक्य बघूया. द मॅच कॅन बी ओन बाय सुमित. दिलेल्या वाक्यामध्ये जर कर्ता असेल तर तो घ्यायचा, नसेल तर दे पण घेऊ शकता तुम्ही. तर इथं बाय सुमित आहे, सुमित हे नाम आहे, नाम असेल तर नामच घ्यायचं आणि सर्वनामाची द्वितीय असेल तर आपण प्रथमा घ्यायची माहिती आहे. त्यानंतर कॅन बी, बरोबर आहे. मग आपण आठवतं इथं पॅसिव्ह व्हॉइसमधलं ॲक्टिव्ह व्हॉइस करत असताना तेच घ्यावे, म्हणजे आहे ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि बी काढून टाकून तिसऱ्या रूपचं मूळ रूपात रूपांतर करायचं. मग सुमित कॅन ओनचं विन पहिलं रूप आलं का, आणि कर्माच्या ठिकाणी द मॅच. ओके, आणि शेवटचं एक वाक्य राहिलंय, द बेल इज रंग बाय द प्यून. करता दिलाय बायच्या पुढं द प्यून, सहाय्यकारी क्रियापद इज आणि तिसरं रूप, तर इज आणि तिसरं रूप, तर हे सहाय्यकारी क्रियापद निघून जाईल. रंगचं RINGS साध्या वर्तमान काळामध्ये रूपांतर होतंय. तर द प्यून रिंग्स द बेल. आणि कर्माच्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पण रूपांतर करू शकतो. ओके, धन्यवाद.